राजे, मनापासून अभिनंदन तुमचं. एवढ्या गोंडस बाळाला जन्म दिलात. कसला एवढा आनंद झाला? जरा आम्हाला सुद्धा कळू द्या. वहिनीसा झाल्यात गुंग, त्या कसल्या बोलतायत? आता त्या बोलल्या नाही तरी आमचे बाळराजे बोलतील. त्यासाठी तर त्यांना आम्ही इथं स्वराज्याच्या अंगणात घेऊन आलो. आमचे बाळराजे स्वराज्याची माती बघतील, ज्या मातीनं आमच्या आबासाहेबांना अंगा खांद्यावर चोचवलं, त्यांच्या घोड्यांच्या टापा आपल्या छातीवर झेलल्या, ज्या मातीत स्वराज्याच्या इमानी मावळ्यांचं रक्त मिसळलंय, ती माती बघतील आमचे बाळराजे. काय झालं हसायला? तुम्ही जे आता बोललात तेच मगाशी बत्ताशीबाई बोलल्या, म्हणून हसू आलं. अक्कासाहेब नेहमी राजांची तोंडचूच बोलतात बघा. होतं असं कधी कधी. पण एक गोष्ट नक्की, आमच्या बाळराजांचा जन्म झाला आणि शत्रूनं सुद्धा हाय खाल्ली. तो हसन अली खान स्वराज्यातून रक्त गाळत निघून गेला. जंजिऱ्याचा सिद्धी नामोहरम झाला. हंबीर मामांनी रहुल्ला खानाची नाकेबंदी केली. आता औरंगजेबाला कळलं असेल दिल्ली आणि दख्खन यात फरक काय आहे ते. पण दादासाहेब, आता बाळाबद्दल बोलायचं, बायकोचं कौतुक करायचं, आणि आता मोहिमेला जायची घाई नाही ना? असं कसं होईल अक्कासाहेब? पाणकाळा संपेपर्यंत औरंगजेब स्वराज्याकडे नजर उचलून बघणार नाही. पण तेवढ्या वेळेत आपला दक्षिण बुरुज सावरावा लागेल. कर्नाटक प्रांतात चिकदेवरायाची हरामखोरी हातपाय पसरू लागली. हरजीराजे दाजी साहेबांचा तसा सांगावा आला. आम्हाला जावं लागेल. म्हणजे घरात पाळणा हलू दे की नवबाळ जन्माला येऊ दे, तुम्ही शत्रूची आणि घोड्याची पाठ सोडणार नाहीच तर. मातोश्री, बघू आमचा नातू. जहापणा म्हणावं, कालमपणा म्हणावं, जिल्हे सुभानी म्हणावं, का बादशाह सलामत म्हणावं, का बादशाह म्हणावं, का जिंदा पीर म्हणावं, का आलमगीर म्हणावं, काय म्हणावं तरी. मला सांगतो का नोजीराव, कुंभाराच्या चाकासारखं डोकं गार 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 फिरत होत. अफाट का अफाट. तुम्ही अजून बी पाचशा समोरच उभा आहे वाटतं. खरंच म्हणजे अलबत. खरं सांगायचं म्हणजे त्यांच्या चांद पुढं आपली चंद्रकोर फेकी, त्यांच्या आफताब पुढं आपला सूर्य फेका. आहा, अरे कसला ते रुबा, कसला ते तोरा, आणि फौज केवढी. कनुजीराव, एवढी फौज का त्यांच्यासाठी भात शिजवून ठेवतात. त्याची मोठी टेकडी होती. टेकडी एवढा भात फौज फस्त करती आणि 10 इरी गच्च भरतील एवढं कालवण करायचं. कसं बसायचं जोड. म्हणून म्हणतो औरंगजेबाची चाकरी करावी. वाडा मोडून महालच घेतो बांधायला. हळू बोला कान्होजी काका, जरा हळू बोला. का शृंगारपुरात बोलायला का म्हणून दबायचं? हे बघा, कुणाची हुजरेगिरी करायची गरज नाही आम्हाला. उद्या आमच्या घराण्याचा वारस जन्माला येईल, आणि एकदा का तो जन्माला आला का मग आम्हाला दिलेल्या वतनाच्या वचनाची याद राजसने आल्या बेगा राहायची नाही. इसरा आता ना ती गोती सभी. आता मोर्चा छत्रपतींचा जन्म झालाय. मग केवढ्या आनंदाची बातमी आहे. पर चाकरी करावी लागणारच की. करू की चाकरी करू, पर स्वराज्याची चाकरी करू. चाकरीच करायची तर पाच्छा काय वाईट, त्याची करू की चाकरी. काय बोलताय कान्होजी काका?
तुमच्यासाठी जीव तुटतो म्हणून बोलतोय. लांबचा असलो तरी काका आहे तुमचा. अहो अहो ऐकलं का? अहो कुठे आहात तुम्ही? काय झालं? किती हाका मारतायसा? हाका मारताय? आम्ही तर म्हणतोय तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही तोफेस बत्ती द्याल. असं काय घडले? तुम्ही दुसऱ्यांदा मामा झालात. वहिनीसांना बाळराजे झाले. स्वराज्याला वारस मिळालंय. आता ही बातमी शृंगारपुरात आम्हाला समजायची राहते का काय? झाक झालं. लय आनंदाची बातमी. तुम्हाला जायला हवं. निदान बारशाला तरी. मामानं घुगऱ्या वाटल्याच पाहिजेत. अहो जाणार की. जाणार म्हणजे जाणार. आम्ही लागतो कामाला. आणि तोफेला बत्ती देताय ना? तोफला बत्ती देणार की. वरती आपल्या हित आपल्या वाड्यात बाळकृष्ण जन्माला आल्यावर आणि एका नाही बर 12 तोफांची सलामी चढल. 12. आज किती दिवसांनी आम्हाला निवांत भेटलात तुम्ही. मातोश्री, आम्हाला खूप आनंद होतो. तुम्ही असे जवळ बसलात, बोललात की एका आईला अजून दुसरं काय हवं असतं हो? मातोश्री, आम्हालाही खूप बरं वाटतं. अहो गेले कित्येक दिवस आमच्या पाठीला फक्त ढालीचा पोलादी स्पर्शच होत होता. पण आज तुम्ही मायेनं पाठीवरून हात फिरवलात आणि सगळा शिनवटा निघून गेला. शंभूराजे, खरंच मातोश्री, 10 हत्तीचं बळ संचारल्यासारखं वाटतंय आम्हाला. आता आम्ही परत लढायला तयार. राजे, आज आमची स्वारी असती तर केवढं कौतुक केलं असतं हो त्यांनी तुमचं. खरंच खूप कौतुक केलं असतं मातोश्री. त्यांनी, आऊसाहेबांनी, पुतळा मातोश्रींनी, सोयरा मातोश्रींनी आमच्या लढाईचं कौतुक केलं असतं. आम्ही बांधल्या सेतूचं कौतुक केलं असतं. आम्हाला झालेल्या बाळाचं कौतुक केलं असतं. हो ना, गडावरती नुसती लगबग झाली असती. जेवणावेळी उठल्या असत्या, दानधर्म झाले असते. मातोश्री, नव्या पाहुण्यासाठी रायगडावरच्या जुन्यांनी सगळ्यांनी सणवार साजरे केले असते. अहो बघा, या धानलीत तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहून गेली. काय मातोश्री? आपल्या राजकुंवरबाई त्या लवकरच आई होतील आणि तुम्ही मामा. काय सांगता मातोश्री? ही तर आनंदाची वार्ता. मातोश्री, तातडीनं शृंगारपुरी निरोप पाठवा आणि राजकुमारबाईंना बाळंतपणासाठी रायगडीच बोलावून घ्या. जी, आम्ही ताबडतोब निरोप धाडतो. राजकुंवरबाई इथे आल्यानंतर गडावरती सगळे नातेवाईक मंडळी गोळा होते. गडावर पुन्हा गोकुळ नांदेल राजे. आज बघा कुंकवाचा वाण कसा बदललाय ते. अगं बाई, हो का? आणि नाकातली नथ ती सुद्धा बघा. मोत्यांना केवढा तजेलदारपणा आलाय. अगदी पाणीदार झालेत. होय हो. आणि कानातले तेही जरा बघा कसे झोकात हेलकावे देतायत ते. वहिनीसा, किती फरक पडतो नाही हो? खरंच हो. तुमचा चेहऱ्याचा रंग खुललाय म्हणून तुम्हीही खुलून दिसताय. आम्ही खुलून दिसतोय. कालपर्यंत आमचे दादासाहेब नव्हते तर किती उदास दिसत होता हो. सगळं अगदी जीवावर आल्यासारखं चाललं होतं. पण दादासाहेब आलेत हे दिसलं की केवढी चपळता आली. म्हणजे आतापर्यंत बत्ताशीबाई आमची मस्करी करत होत्या. तर मस्करी? आणि आम्ही नाही बाई. बत्ताशीबाई, काय करावं हो आता तुमचं? आता आमचं कशाला काय कराल? तुमच्या हक्काचा माणूस आल्यावर. तुम्ही ना, तुम्ही थांबा. अहो अहो,
थांबा बरं. तुम्ही सुद्धा तुमच्या दादासाहेबांसारख्याच आहात. चेष्टा करता आमची, पण राग नाही येत आम्हाला. आणि तुम्ही अगदी केळीच्या पानासारख्या. पान फाटत जातं पण आवाज कुठे येतो? तुम्ही अगदी तशाच. म्हणून तुम्हाला जपायचं. मजबूरियां माजूरियां होती है अपनी अपनी जगह पर. रयत की हंसी तस्वीर रखते हैं हम अपने दिल पर. आते हैं गुनहगार गुनाह करने बिना वजह बार बार. अपने तरकश में कुछ तीर रखते हैं हम कलंदर. वा वा राजन वा. नाही आपण लिहा, आम्ही येतो. कविराज, अहो आला तरी लगेच निघाला. लगेच नाही, आपला हा प्रतिभा विलास ऐकला आणि कान तृप्त झाले. अपने तरकश में कुछ तीर रखते हैं हम कलंदर. वा. कविराज, आणि हे कुछ तीर म्हणजे रामबाणच बर का. म्हणून तो हसन अली खान निघून गेला आपल्या प्रांतातून. कविराज, त्याचा आनंद तर आहेच, परंतु त्याचबरोबर दोन गोष्टींचं दुःख सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे नागो पाटील आगरी जखमी झाले. विषारी बाणांनी त्यांना झालेल्या जखमा अजून भरून येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जंजिऱ्यावर आपण जो सेतू बांधला होता त्याचा काही भाग भरतीच्या एका मोठ्या लाटेमुळे वाहून गेला. सेतू थांबवणं भाग पडलं. परंतु राजन, आपण जो अवतार धारण केला होता त्यामुळे सिद्धी भयंकर घाबरून गेला. तो आजारी पडलाय, त्यानं धसका घेतलाय. मान्य आहे, जंजिरा आपल्या हाती आला नाही, परंतु हफसाणातून त्याचे हशम निघून गेले. मूलतः तिथली रयत सुखी झाली, आनंदी आहे, की आपल्याला दुवा देते. तेही झालंच खरं. राजन, गेल्या काही महिन्यात दिवसांमध्ये आपण खूप थकून गेलो. खूप मेहनत झाली. आता आराम करावा. आम्ही येतो. बसाव कविराज. राजन ऐका, कित्येक दिवसांनी आपण हातात लेखणी घेऊन निवांत बसला. आता वेळ मिळालाय तर निदान पुत्रजन्माच्या निमित्तानं रचा एखादं सुंदर काव्य. पुत्रजन्म. कविराज, या धक्काधक्कीच्या काळात बाळराजांचा जन्म झाला आणि आमच्या हृदयात जणू गुलाब फुलले. आमच्या या घट्टे पडल्या हातांवर कोवळे अंकुर इवले इवले हातपाय हलवत निरागस हसू लागले. एक आधार मिळाला. एक छत्रपती निजधामास गेलेले, जणू काही तेच देवांची बैठक संपवून पुन्हा धर्तीवर अवतरले. त्यांच्या हंकार हुंकारातून ते बोलतात आमच्याशी. म्हणतात, काळजी करू नका, आता तुम्ही एकटे नाही, आम्ही आलो आहोत सोबतीला. कविराज, आमचं एकटे पण गळून गेले. बाळराजांच्या रूपानं जणू काही आमच्या मनात शिवप्रकाशच दुडू धावतो. वा राजन वा. आपण कविताच बोलला. कविता? झोपलेत का बाळराजे? नाही मातोश्री, झोपतील आता. तीट लावायची होती बाळाला. अगदी दृष्टावण्याजोगा आहे हो बाळ, म्हणून काळजी घ्यायची. राजमातोश्रींना काही सुचत नाही बघा. हो मग, घरात इतक्या वर्षांनी बोबडे बोल ऐकू येतील. गडावर चिमुकली पावलं दुडू धावतील. हो ना हो मातोश्री. उद्या सोनार येतील. बाळराजेंसाठी कमरेतील करदोडा, कानातील भिपाळी, पायातील वाळे, मनगटी, वाक्या सगळं काही घडवतील. आऊसाहेबांनी आम्हाला दिलेल्या सोन्यातून आम्ही हे सगळं साजरे करणार आहोत. वय वय, शिंपी बाबा बी येणार आहेत. टकूच, गोंटा, अंगडी टोपडी सगळं बनवत्याल. काय चाललंय आजी नातवाचं गुज? तेही आत्याबाईंना सोडून? या हो, गप्पाच मारत होतो आम्ही. गप्पा मारा, पण त्याबरोबर बारशाची तयारी सुद्धा करा. ती तर तुम्ही करायची. हो, तो मान तुमचा. करतो आम्ही बारशाची तयारी. आम्ही खातो आमच्या बाळराजेंच्या बारशाच्या घुगऱ्या
आणि मग निघतो. नाव काय ठेवायचं योजलंय? अहो, बाळाच्या आई वडिलांनी ठरवलं असेल की काहीतरी. नाही मातोश्री, आम्ही काही ठरवलं नाही. नाव कसं आपल्या घराण्याला शोभणारं असावं. हो, शोभा वाढवणार. बताशीबाई, नाव कसं मंत्रासारखं पाहिजे. तेजपुंज सर्वांना शक्ती देणारं आणि युक्ती देणारं बी. असं कोणतं नाव असेल शक्ती आणि युक्ती देणार? असं नाव हवं असेल तर आम्ही सुचवू शकतो. नाही हा दादासाहेब, तुम्ही बाळराजेंचे आबासाहेब असलात तरी आम्ही आत्याबाई आहोत. आणि नुसत्या आत्याबाई नाही, खमक्या आत्याबाई आहेत. खमक्याच आहोत, त्यामुळे नाव आम्हीच ठेवणार. आणि बाळराजेंच्या कानात कूर सुद्धा आम्हीच करणार. तुम्ही करा कानात कूर, पण आमची खात्री आहे तुमची आणि आमची नावाची निवड एकच असणार. तुम्ही योजलंय का काही नाव? पण तो अधिकार तर तुमचा आहे. हा, आम्ही एक सहज काव्य मात्र रचलं. बघा, अजून उणे पुरे 2 हप्तेही झाले नाहीत तर बाळराजेंवर काव्य, आणि यांच्यावर मात्र आमच्यावरही केलंय बरं काव्य. राजे बघा कशा चिडवतायत आम्हाला. दादासाहेब, ऐकवा काव्य. सह्यगिरी पर्वतामध्ये एक राणा, सह्यगिरी पर्वतामध्ये एक राणा, त्याच कुळी हा एक जन्म जाणा. ज्या वीर कुळी शहाजी नृप झाला, जयाने हर्ष भूवरी पूर्ण केला. तयाची पत्नी असे राणी जिजाई, तीच ती अवघ्या रयतेची आई. तयापासूनी राजा शिवराय जन्मला, कीर्तीचा डंका पूर्ण विश्वात गेला. असा शिवनरूप जाणता ख्यात आहे, विख्यात शंभू हृदयात तेच पाहे. रयत बोलते नमावे त्या पुढे, शिवनाम ते आणि तेच हृदयी वसावे. शिवनाम सेवा घडावी गडावरी, शिवनाम हाक ऐकावी गडावरी. खरंच त्यांच्या नावाची हाक पुन्हा ऐकू यावी. आमच्या आबासाहेबांचं नाव शिवाजी राजे, शिवाजी राजे, शिवाजी राजे, शिवाजी राजे, शिवाजी राजे. वजीर आला कुछ सुनाई दिया आप? हाँ, वही आवाज, उसी आवाज की गूंज बार बार, वही आवाज जिसे हम भुला देना चाहते थे, जिसे हम खत्म कर देना चाहते थे, वो बार बार आवाज वही सुनाई दे रही है. उसी आवाज, वही शिवाजी की पुकार. जहांपना, यहाँ आप अपने आप में गम में डूबे हो और वहाँ काफरों के घर घी के दिए जल रहे हैं. शिवाजी का पोता संभाजी को बेटा हुआ है. यही तो बात हमें कचोटती है, अंदर अंदर खा रही है वजीर आलम. हमारी अपनी औलाद, हमारा शहजादा अकबर, वो गुमराह हो गया है, जाकर उस काफिर संभा की गिरफ्त में आ गया है और हम कुछ नहीं कर सकते. और किसने किया हमें बेऔलाद? इस संभा ने. हम भूलेंगे नहीं, हम बदला लेंगे, बेशक बदला लेंगे. जहांपना, वजीर आला, हम आलमगीर औरंगजेब हैं. स्वराज की मिट्टी पर पड़ने वाले शिवाजी संभाजी के खानदान के हर कदम को हम मिट्टी में मिला देंगे, नामो निशान मिटा देंगे. उसने हमारी औलाद अकबर को हत्याया है, हम उसकी औलाद को हत्याएंगे. आप देखते रहना. लेकिन जहांपना, अभी तो वो पैदा हुआ है. इसलिए हम तैयारी अभी से करेंगे, हम उसे छोड़ेंगे नहीं. नामो निशान मिटा देंगे, आप देखते रहना. इंशाअल्लाह ऐसा ही होगा. हाँ, इंशाअल्लाह.